हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण 0 to हीरो बॅच स्टार्ट केली आहे. त्यातला आपण मॅथ्स 1 चा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टर सुरू केला होतो आणि त्यातला आपला 2 प्रॅक्टिस सेट ऑलरेडी झाली आहे. ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर आधी तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. आता आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.4 आणि त्याच्यासाठी लागणारा काही बेसिक. आता बघा, आपला टॉपिक आहे इक्वेशन रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणजे जो इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये आधी नाही राहत त्याला आपल्याला पहिले लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायला लागेल, नंतर त्याला सॉल्व्ह करायला लागेल. जसं आता आपण फर्स्ट डे लाच पाहिलं होती की कोणता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे आणि कोणता नाही आहे. जसं आपल्याकडे 1/x असा एखादा असेल, याचा x चा पॉवर इथं डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, तर तो वरती जाऊन जेव्हा न्यूमरेटर होतो तो x टू द पॉवर -1 होतो. व्हेरिएबलचा पॉवर -1 आहे म्हणजे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये आपल्याला व्हेरिएबलचा पॉवर फक्त आणि फक्त 1 पाहिजे, -1 नाही पाहिजे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, पहा मग आता इथं किती व्हेरिएबल आहे? 2, आणि हा नॉट लिनियर आहे. इथं बी जर पाहू आपण तर x आणि y हा 2 व्हेरिएबल आहे ना, हा पण कसा आहे आपला नॉट लिनियर. हा जर बघू आपण, इथं पण x आणि y आहे म्हणजे 2 व्हेरिएबल आहे ना, हा सुद्धा आहे आपला नॉट लिनियर. त्यानंतर इथं जर पाहू आपण तर x आणि y दोनच दिसत आहे मला, मग इथं पण लिहितो मी 2 आणि नॉट लिनियर. हा कसा आहे आपला नॉट लिनियर. x आणि y 2 व्हेरिएबल तर आहे पण हा लिनियर नाही, हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता लिनियर नाही तर मग याला आपल्याला सॉल्व्ह कसा करायचा आहे तर पहा, आता एकदम इझी राहणार आहे. काही मोठा, फक्त थोडासा डिफरंट टॉपिक आहे, थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. पण आतापर्यंत या टाइपचे क्वेश्चन खूप वर्ष झाले, या टाइपचे क्वेश्चन बोर्ड मध्ये आलेले नाही. ग्रॅमर स्कूलवर फिक्स दरवर्षी क्वेश्चन येतो, पण या टाइपचा क्वेश्चन जो आहे तो बोर्ड मध्ये आलेला नाही अजूनपर्यंत. पण तुमच्या बॅच साठी हा येऊ शकते, त्याच्यामुळे आपल्याला याला घ्यायचंच आहे. आता जसं आता पहा, 3/x असा एखादा नंबर आहे आपल्याकडे, 3/x. तुम्ही पहिले चांगलं लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं, या 3 ला समोर लिहायचं आहे. मी असा 3 ला समोर लिहितो. इथून 3 गेला तर इथं काय राहिला? काही नाही राहिला, म्हणजे काय राहिला 1 आणि डिवायडेड बाय मध्ये काय x. म्हणजे हा झाला आपला 3/1/x. पहा आता 3/x ला आपल्याला कसं लिहायचं आहे, 3/1/x. 4/y असेल तर आपल्याला लिहायचं आहे 4 बाहेर लिहितो आणि इथं लिहितो मी 1/y. 4 बाहेर लिहितो आणि तिथं का लिहितो मी 1/y. बघा 4/y आहे, 4 ला का करतो मी थोडंसं बाहेर लिहितो आणि इथं का लिहितो मी 1/y. जसं आता 5/x - 1 असेल तर 5 ला मी बाहेर लिहितो, पहिले इथं 1 लिहितो मी 5 च्या जागी, आणि हा डिनॉमिनेटर जसा आहे तसा लिहितो x - 1. अशा टाइपने मी लिहू शकतो. जसं आता 6/x + y असेल तर मग कसा लिहू मी, 6 बाहेर लिहितो आणि इथं का लिहितो 1/x + y. एवढा क्लिअर आहे. न्यूमरेटर मध्ये जो आहे तो मी काय करतो, थोडासा समोर लिहितो आणि न्यूमरेटरच्या जागी मी काय लावतो 1 आणि डिनॉमिनेटर जसा आहे तसा 1 जो डिनॉमिनेटर आहे तसा. जसं आता इथं समजा काय एखादा एक्झाम्पल आहे आपल्याकडे 2/x, त्याला कसं लिहू मग आपण 2 ब्रॅकेट मध्ये 1/x. अशा प्रकारे मी लिहू शकतो. एवढी जर गोष्ट तुम्हाला आली तर तुमची जे प्रॅक्टिस सेट आहे या टॉपिक वरची ते एकदम तुमच्यासाठी इझी राहणार आहे. बघा मग आता आपण सरळ पाहू याची प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट आहे आपली 1.4. 4 एक्झाम्पल दिले आहे, फक्त एक एक आपण सगळे 4ही एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ आपण. पहा मग आता पहिला एक्झाम्पल काय तुम्हाला दिसत असेल, 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77. असे 2 एक्झाम्पल दिले आपल्याला. इथं मी इक्वेशन लिहून घेतो. पहिला काय, 2/x - 3/y = 15, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर मी काय लिहितो, आता पहा याला इक्वेशन नंबर 1 न लिहिता मी काय करतो, याच्यामध्ये असा माझ्याकडे दिलाय तर मी आता याच्या पहिले 1 मिनिटा पहिले जसा तुम्हाला सांगितलं होतं तशा टाइप मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. कसा लिहितो पहा मग आता, चांगला लक्ष द्या. फर्स्ट एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं तर सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजून जाणार आहे. 2 ला जो आहे मी समोर लिहितो, 2 ला का करतो मी समोर लिहितो, इथे का करतो मी 1/x लिहितो. एवढा क्लिअर आहे. मायनस आहे म्हणून मी मायनस देतो. 3 ला मी समोर लिहितो, इथं का लिहितो मी 1/y. एवढा क्लिअर आहे. = लिहितो मी 15. हा झाला माझा इक्वेशन नंबर 1. ओके. त्याच्यानंतर इक्वेशन नंबर 2 का दिसत आहे पहा मला, 8/x प्लस आहे 5/y = 77. आता याला पण मी तशाच टाइप मध्ये लिहितो,
8 ला मी समोर लिहितो, इथं लिहितो मी 1/x, प्लस आहे म्हणून प्लस, 5 ला मी समोर लिहितो, इथं लिहितो मी 1/y इज इक्वल टू 77. इक्वेशन नंबर 2. एवढा क्लिअर आहे. आता तुम्ही जर पाहाल तर पहिल्या इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये हा वाला ब्रॅकेट आणि हा वाला ब्रॅकेट, हा वाला ब्रॅकेट आणि हा वाला ब्रॅकेट सेम आहे. या ब्रॅकेटच्या जागी मला एक नवीन व्हेरिएबल पुट करायचा आहे, या ब्रॅकेटच्या जागी सुद्धा मला एक नवीन व्हेरिएबल पुट करायचा आहे. आता काय करतो मी, या ब्रॅकेट मध्ये मला दिसतंय 1/x, तर 1/x च्या जागी मी पुट करतो m, आणि 1/y दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय दिसतंय 1/y च्या जागी मी पुट करतो n. मग इथं मी जे जे पुट करणार आहोत ते लिहून घेतो. इथं लिहितो मी पुट 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. का करता 1/x च्या जागी m पुट केलो, 1/y च्या जागी मी n पुट केलो. आता मग माझे इक्वेशन कसे बदलतील पहा. आता 2 आहे तर मग मी 2 लिहितो, जिथं मला 1/x दिसताय तिथं मी लिहितो m, जिथं मला 1/x दिसताय तिथं मी लिहितो m, म्हणजे हा झाला माझा 2m. मायनस आहे म्हणून मायनस देतो, 3 आहे म्हणून 3 देतो, 1/y दिसल्याबरोबर मी पुट करतो n, मग इथं लिहितो मी n, इज इक्वल टू आहे म्हणून इज इक्वल टू, आणि 15 आहे म्हणून 15. हा माझा नवीन इक्वेशन बनला, याला नाव देतो इक्वेशन नंबर 3. आता इथं जर पाहिलं इक्वेशन 2 मध्ये 8 दिसतंय म्हणून मी 8 लिहितो, 1/x दिसल्यावर का पुट करू रे मी, बोलत चला तुम्ही. इथं लिहितो मी m, प्लस आहे म्हणून मी देतो प्लस, 5 आहे म्हणून देतो मी 5, 1/y च्या जागी का पुट करू रे मी, तर हा पुट करतो मी n, इज इक्वल टू आहे म्हणून इज इक्वल टू 77 आहे म्हणून 77. हा झाला माझा इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 एकदम इझी इक्वेशन दिसत आहे. या दोन इक्वेशनला मला सॉल्व्ह करायचं आहे. आता पहा पुन्हा आपली एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड कशी आहे पहा. आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. एलिमिनेशन मेथड कशी आहे, एलिमिनेशन मेथड काय म्हणते मला, m m n n यांचे कोएफिशिएंट कोणाचे तरी एकाचे सेम पाहिजे, एक तर m ची सेम पाहिजे किंवा n चा सेम पाहिजे. दोघांचाही सेम नाही तर मी का करतो, सेम करतो. कोणाचा सेम करू मी, n चा सेम करतो. n चा पहा मग इथं 3 दिसताय तर हा 3 इकडे मल्टिप्लाय करतो, इथं 5 दिसताय तर हा 5 मी इकडे मल्टिप्लाय करतो. याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत, तसाच हा याच्यासोबत, याचा मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, याचा मल्टिप्लिकेशन याच्यासोबत. बरोबर आहे. आता 5 into 2 म्हणजे किती, 10m मायनस 5 into 3 15n इज इक्वल टू 15 into 5 15 5 75. नवीन इक्वेशन बनला इक्वेशन नंबर 5. त्याच्यानंतर 3 into 8 8 3 24m प्लस 5 3 15n इज इक्वल टू 77 into 3. 77 into 3 किती होते आपण करून पाहू. 77 into 3 किती आला, 231. 231 इक्वेशन नंबर 6. जरुरी नाही का एमलेस एनलेस तुम्ही सेम करा, एमले बी तुम्ही सेम करू शकता. तुमची इच्छा राहील का कोणाला तुम्हाला सेम करायचं आहे. ओके पहा मग आता याला थोडस असं. आता या 5th आणि 6th इक्वेशनला आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. का करू मग याला सॉल्व्ह करायसाठी मी इथं पहा सेम कोएफिशिएंटचा सेम साइन, सारख्या कोएफिशिएंटचा सारखा साइन सबट्रॅक्शन होते ना, सारख्या कोएफिशिएंटचा डिफरंट साइन वेगळा साइन, हा मायनस आहे हा प्लस आहे. सारख्या कोएफिशिएंटचा डिफरंट साइन म्हणजे आपल्याला काय करायचे, ऍडिशन. मग या दोघांची करतो मी ऍडिशन. इथं लिहितो मग मी ऍडिंग इक्वेशन कोणते कोणते, तर 5 and 6. 5 and 6 ची का करतो मी ऍडिशन. पहा मग आता हा लिहून घेतो मी 5 and 6. इथं यांची का करायची आहे मला ऍडिशन. ऍडिशन करताना साइन वगैरे काही चेंज होत नाही, डायरेक्ट काय होणार आहे, हा 15 15 कॅन्सल. आता 10 + 24 म्हणजे हा किती होईल आपला 34m इज इक्वल टू 75 + 231. 231 + 75 हा बहुत लपून गेला नाही का. किती आहे हा 306. इथं लिहितो मग मी 306. 34 डिवाइड वाला इकडे गेला, मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड. मग m इज इक्वल टू 306 डिवायडेड बाय 34. 306 डिवायडेड बाय जर 34 कराल तर आपला आन्सर काय ते 9. मग m चा आन्सर आला आपला 9. m चा आन्सर काय आला आपला 9. त्यानंतर आता मी पुट करतो, m चा आन्सर 9 आला, हा मी पुट करतो. कुठं पुट करू सांगा बरं. पहा आता इझी वाला इक्वेशन पाहायचं आणि त्याच्यामध्ये पुट करायचा. 3 4 5 6 मधून इझी कोणता दिसताय, तर इझी दिसताय मला 3 वाला. मग इथं लिहितो, इथंच लिहितो पण पुट
m इज इक्वल टू 9 इन इक्वेशन कशामध्ये करतो म्हटलं होतं मी 3 मध्ये. 3 इक्वेशन 3 काय पहा 2m मायनस 3 2 m च्या जागी का पुट करू मी 9 मायनस 3n हाच काढायचा आहे इज इक्वल टू 15. 9 दुने 18 मायनस 3n इज इक्वल टू 15. इकडे लिहून घेतो आता. प्लस 18 तिकडे गेल्यावर काय होईल मायनस 18. आता पहा इथून प्लस 18 गेला येता का दिसतंय पहा बरं तुम्हाला इथं पहा इथून प्लस 18 गेला इथं मला दिसतंय मायनस 3n इज इक्वल टू 15. हा इथं मी लिहून घेतो मायनस 3n इज इक्वल टू 15. प्लस 18 तिकडे गेल्यावर काय झाला मायनस 18. काय झाला तो मायनस 18. आता मायनस 3n इज इक्वल टू 15 मधून 18 गेले तर किती राहते हा राहते मायनस 3. मायनस 3 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. मग n इज इक्वल टू काय होईल मायनस 3 बाय मायनस 3. मग n ची व्हॅल्यू किती आली 1. बट आपल्याला जो आहे m n ची व्हॅल्यू नाही काढायची होती आपल्याला कोणाची काढायची होती x आणि y ची व्हॅल्यू. मग आता तुम्हाला लिहा लागेल इथं रिसबस्टिट्यूट. का लिहा लागेल लक्षात ठेवा रिसबस्टिट्यूट. ज्याचा आपण घेतलो होतो m आणि n ज्याच्याकडून घेतलो होतो त्याला अजून आपल्याला काय करायचं आहे वापस द्यायचं आहे. मग त्यासाठी लिहितो मी रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m अँड n. m आणि n ची व्हॅल्यू काय करतो मी रिसबस्टिट्यूट करतो त्याची त्याला देऊन देतो. आता पहा रिसबस्टिट्यूट करताना कसा करू मग पहा आता पुट का केलं होतं 1/x इज इक्वल टू m. 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. 1/x जसाच्या तसा m ची व्हॅल्यू काढलो मी किती आली m ची व्हॅल्यू 9. मग इथं लिहितो मी 9 अँड 1/y जसाच्या तसा n च्या जागी काय लिहितो मग मी 1. खाली काय येणार डिवाइड मध्ये काय राहते हा 1 राहते. याचा उलटा करू x/1 म्हणजेच काय होईल x आणि 9/1 ले उलटा करू तर हा होईल 1/9. म्हणजे x चा आन्सर आला आपला 1/9. तशाच प्रकारे आपला 1/y ले उलटा करू तर y/1 म्हणजेच y. 1/1 ले उलटा करू तर 1/1 च राहील म्हणजे हा आला 1. संपला आन्सर. इथं लिहून घेऊ आपण देअरफॉर x इज इक्वल टू किती आला आपला 1/9 अँड y इज इक्वल टू किती आला आपला 1 इज द सोल्युशन. बस अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे. पहिले काय करायचं आहे जो पण न्यूमरेटर आहे त्याला थोडंसं समोर लिहून घ्यायचं आहे. पुट करायचं आहे. पुट करून नवीन वाल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे त्याचा त्याला वापस देऊन द्यायचा आहे. आन्सर संपवायचा आहे. ओके त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. पहा मग आता हा आहे आपला सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय म्हणते पहा 10/x + y 2/x - y इज इक्वल टू 4. इथं मी लिहून घेतो डायरेक्ट लिहू का मी का करणार आहोत या 10 ला बाहेर काढतो इथं लिहितो 1/x + y. पहा मग आता इथं मी लिहितो 10 ला बाहेर काढतो मी आणि इथं का लिहितो 1/x + y. क्लिअर आहे एवढा प्लस आहे म्हणून प्लस 2 ला मी बाहेर काढतो आणि इथं लिहितो 1/x - y इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 1. ओके तो कसा करू 15 ला बाहेर काढतो मी 15 ला बाहेर काढतो तिथं काय राहील 1/x + y. हे दोन्ही ब्रॅकेट सारखेच येते टेन्शन घ्यायचं काही काम नाही. -5 5 ला बाहेर काढलो इथं लिहिलो 1/x - y इज इक्वल टू आहे -2 इक्वेशन नंबर 2. क्लिअर आहे एवढा. आता काय करतो आपण पुट हा पहिला ब्रॅकेट का दिसतंय 1/x + y इज इक्वल टू पुट करतो m अँड दुसरा ब्रॅकेट 1/x - y इज इक्वल टू पुट करतो मी n. पुट केल्यावर काय भेटेल मला पाहून घ्या. आता 10 आहे म्हणून 10 याच्या जागी का पुट करतो मी m 10m प्लस 2 आहे म्हणून 2 याच्या जागी का पुट करतो मी n म्हणून n इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 3. इथं 15 आहे म्हणून 15 याच्या जागी पुट केलो आपण m मायनस 5 आहे म्हणून 5 याच्या जागी का पुट केलो आपण n इज इक्वल टू -2 इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 इक्वेशन 4 भेटला. आता याला आपल्याला काय करायचं आहे सॉल्व. कसं सॉल्व करू आपल्याला सेम कोएफिशिएंट करायचा आहे. मग या 2 ला इकडे मल्टिप्लाय करा या 5 ला इकडे मल्टिप्लाय करा या 5 ला इकडे. मग याचा 10m सोबत याचा मल्टिप्लिकेशन 2n सोबत याचा मल्टिप्लिकेशन 4 सोबत तसाच याचा मल्टिप्लिकेशन 15n सोबत याचा 5n सोबत याचा 2 सोबत.
करून पाहू मल्टिप्लिकेशन. इथं लिहून घेतो मी मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 5 अँड इक्वेशन 4 बाय 2. आता पहा 5 इंटू 10 50 m प्लस 5 इंटू 2 10 n इज इक्वल टू 5 इंटू 4 20. नवीन इक्वेशन भेटलं, याला नाव देतो मी 5. आता 15 इंटू 2 30 m मायनस 5 इंटू 2 10 n इज इक्वल टू 2 इंटू 2 4 मायनस आहे म्हणून मायनस. इक्वेशन नंबर 6. इक्वेशन 5 आणि 6 ला आता का करतो मी ऍड करतो. मग इथं लिहून घेतो मी ऍडिंग कोणाकोणाची ऍडिंग इक्वेशन 5 अँड 6. इक्वेशन 5 आणि 6 ला का करतो मी ऍड करतो. लिहून घेतो इक्वेशन 5 अँड 6. ऍडिंग करतो तर साइन वगैरे चेंज करायची काय गरज नाही. 10 and 10 and डायरेक्ट कॅन्सल प्लस मायनस वाला. 50 न 30 किती 50 न 30 किती 80 m इज इक्वल टू 20 मायनस 4 म्हणजे किती 16. हा मल्टिप्लाय वाला इकडेच गेल्यावर काय होईल डिवाइड. m इज इक्वल टू 16 बाय 80. m इज इक्वल टू 1685 म्हणजे हा काय येईल 1/5. 1685 म्हणजे किती आला 1/5. 16 म्हणजे 16 16 5 जा 80. छोटा नंबर वरती आहे म्हणून वरती आला 1. ओके. आता काय करतो आपण पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन. कोणता इक्वेशन इझी वाटतंय पहा बरं. 3 4 5 6 मधून 3 4 5 6 मधून कोणता इझी वाटतंय तर मला वाटतंय हा 3 वालाच. मग इथं पुट करतो इक्वेशन 3. काय इक्वेशन 3 10 m च्या जागी का पुट करायचं आहे 1/5 बाकी ऍज इट इज प्लस 2n इज इक्वल टू 4. 5 1 5 5 2 10 2 1 2 प्लस 2n इज इक्वल टू 4. याला तिकडे घेऊन जाऊ. मग काय होईल तो इथं का पाठ 2n गेला तर इथं करायला पाठ 2 गेल्यावर इथं 2n इज इक्वल टू 4. मग इथं लिहून घेतो मी 2n इज इक्वल टू 4 प्लस 2 तिकडे गेल्यावर काय होईल -2. मग इथे लिहितो मी -2. 2n इज इक्वल टू 4 - 2 म्हणजे किती 2. 2 मल्टिप्लिकेशन वाला इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड म्हणजे n इज इक्वल टू 2/2 n इज इक्वल टू आला 1. आता काय करायचं आपल्याला रिसबस्टिट्यूट करायची आहे ज्याचा त्याला वापस देऊन द्यायचं आहे. पहा थोडासा मोठा क्वेश्चन होऊ शकते आपला. मग इथं लिहितो मी रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m अँड n. आता पहा 1/x प्लस y इज इक्वल टू का पुट केलं होतं आपण m. 1/x प्लस y इज इक्वल टू m. 1/x मायनस y इज इक्वल टू पुट केलं होतं मी n. मग आता व्हॅल्यू पुट करून घेतो 1/x प्लस y 1/x प्लस y इज इक्वल टू m. m ची व्हॅल्यू काय आली आहे पहा बरं 1/5. मग इथं लिहितो मी 1/5. 1/x मायनस y इज इक्वल टू n. n ची व्हॅल्यू काय आहे 1. 1 म्हणजेच काय होते 1/1. उलटा करा. मग इथं काय होईल फक्त x प्लस y याचा उलटा केला 5/1 म्हणजेच 5. हा एक नवीन इक्वेशन बनला आपला. किती झाला 6 होता. आता हा बनला 7 वाला इक्वेशन. तशाच प्रकारे x मायनस y इज इक्वल टू याले उलटा करत हा होईल 1. इक्वेशन नंबर 8. अजून क्वेश्चन संपला नाही आहे. आता तुम्हाला करायचं आहे 7 आणि 8 ला सॉल्व. मग आता काय करतो मी पहा ऍडिंग. आता मला ऍडिंग करायचे आहे पुन्हा. काऊन कारण की इथं पण 2 व्हेरिएबल आहे. डायरेक्ट आन्सर ना आलाय. ऍडिंग इक्वेशन 7 अँड 8. 7 आणि 8 ची ऍडिशन. 7 काय लिहून घेतो मी x प्लस y इज इक्वल टू 5. 8 काय x मायनस y इज इक्वल टू 1. ऍडिंग करता y का होऊन जाईल कॅन्सल. x प्लस x किती 2x इज इक्वल टू 5 प्लस 1 किती 6. 2 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड म्हणजे x इज इक्वल टू काय होईल 6/2. x इज इक्वल टू किती 3. 3 दुने 6. लास्ट वाला आपली स्टेप राहिली आहे आपली. आता काय करू आपण पुट करून टाकू. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. कोणता इझी आहे रे आता 7 8 आहे तर 7 इझी दिसतंय मला. 7 x प्लस y इज इक्वल टू 5. x च्या जागी किती आलाय 3 प्लस y इज इक्वल टू 5.
याला तिकडे घेऊन जाऊ. y इज इक्वल टू 5 मायनस 3 y इज इक्वल टू 2. बस हश. अशा प्रकारे हा एवढा मोठा इथून आपण असा स्टार्ट केलो ना, इथं आपण संपवलो. शेवटी आन्सर लिहून टाकायचा x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन. असा आहे आपला छोटासा आणि मोठासा क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घ्या पटकन. आता आपण पाहू थर्ड क्वेश्चन याचा. पहा मग आता हा आहे आपला थर्ड क्वेश्चन. डायरेक्टच लिहितो मी. पहा मग आता डायरेक्ट कसं लिहितो मी. 27 ला बाहेर काढतो. इथं लिहितो 1 बाय x मायनस 2 प्लस 31 ला बाहेर काढतो 1 बाय y प्लस 3 इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 1. आता 31 ला बाहेर काढतो 1 बाय x मायनस 2 प्लस 27 ला बाहेर काढतो 1 बाय y प्लस 3 इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 2. ओके. आता पहा पुट करतो आपण. आता पुट 1 बाय पहिला ब्रॅकेट x मायनस 2 इज इक्वल टू m अँड 1 बाय y प्लस 3 इज इक्वल टू n. आता तुम्ही म्हणाल की सर फक्त m आणि nच पुट करू शकतो का, दुसरा नाही करू शकत? तर तुम्हाला जो व्हेरिएबल वाटते x आणि y ला सोडून तो तुम्ही पुट करू शकता. ओके. आता हा पहा 27 याच्या जागी का पुट करतो आपण m प्लस 31 याच्या जागी का पुट करतो आपण n इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 3. आता 31 याच्या जागी का पुट केलं होतं आपण m प्लस 27 याच्या जागी का पुट केलं होतं आपण n इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 4. आता थोडंसं जर तुम्ही लक्ष द्याल, जर तुम्ही पहिली प्रॅक्टिस सेट आपली व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला असं दिसतंय हा इसकी टोपी उसके सर वाला क्वेश्चन आहे. हा 27 इकडे आलाय, हा 31 इकडे आलाय. तर अशा क्वेश्चन मध्ये काय करतो आपण, डायरेक्ट पहिले दोघांची ऍडिशन करतो, त्यानंतर दोघांचा सबस्ट्रॅक्शन करतो ना, त्या इक्वेशनने सॉल्व्ह करतो. मग इथं काय करतो मी, ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. काहीच मी मल्टिप्लाय नाही करत, काहीच नाही करत, डायरेक्ट दोघांची काय करतो मी, ऍडिंग करतो. पहा मग आता ऍडिंग करताना पुन्हा एक वेळा मी हे लिहून घेतो. ऍडिंग करूया. आता पहा आता 27 प्लस 31 किती होईल सांगा बरं. 7 आणि 1 8 आणि हा 5 m प्लस हा प्लस हाय किती होईल आपला 58 m इज इक्वल टू 85 प्लस 89 9 5 14 4 हातचे 1 174. आता 58 कॉमन दिसत आहे. 58 ला बाहेर काढून टाकू. 58 ला समजा मी बाहेर काढलो, इथून 58 गेला तर इथं राहिला m प्लस इथून बी 58 गेला, इथं n पाहिजे ना. एक मिनिट, हा n पाहिजे बरोबर आहे ना, n आहे. मग इथं राहिला n इज इक्वल टू 174. हा मल्टिप्लाय वाला तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड. थोडंसं इथंच मी ऍडजस्ट करतो, मोठा क्वेश्चन राहणार आहे हाई. m प्लस n इज इक्वल टू 174 बाय 58 म्हणजेच m प्लस n इज इक्वल टू किती आला हा, मला वाटते 3 वेळा भाग जाईल. करून पाहू आपण. स्टॉपवॉच काऊन लागली, हा वाला 174 डिवायडेड बाय 58 मग किती आला आपला हा 3 आला. देतो मी नवीन इक्वेशन किती 5. इक्वेशन नंबर 5. ओके. आता दोघांचं का करू आपण, सबस्ट्रॅक्शन. मग इथं लिहितो आता मी सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 अँड 4. 3 अँड 4 चा का करतो आता आपण सबस्ट्रॅक्ट. 3 आणि 4 ला मी इथं पहिले लिहून घेतो. कुठे गेले 3 अँड 4 माझे 3 आणि 4 ला लिहून घेतो. सबस्ट्रॅक्ट करता म्हणजे साइन का होईल आपला चेंज. हा प्लस आहे तर मायनस, हाई प्लस आहे तर मायनस, हाई प्लस आहे तर मायनस, सगळे प्लस वाले मायनस. आता 27 मधून 31 गेला तर मायनस 4m, 31 मधून 27 गेला तर प्लस 4n इज इक्वल टू 85 मधून 89 गेला तर मायनस 4. 4 ला बाहेर काढून टाकतो, इथं राहील मायनस m, इथं राहील n इज इक्वल टू मायनस 4. याला तिकडे घेऊन जातो, मल्टिप्लाय वाला डिवाइड. मायनस m प्लस n इज इक्वल टू मायनस 4 बाय 4
मायनस एम प्लस एन इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर नवीन वाला 6. इक्वेशन 5 and 6 ला आता ऍड करतो मी. यांना सॉल्व्ह करायचं आहे. ऍडिंग इक्वेशन 5 and 6. 5 and 6 ची ऍडिशन करतो. 5 काय पहा, m प्लस एन इज इक्वल टू 3. m प्लस एन इज इक्वल टू 3 आणि हा आहे मायनस एम प्लस एन इज इक्वल टू -1. ऍडिंग करता डायरेक्ट एम एम का होऊन जाईल कॅन्सर प्लस मायनस वाला. एन प्लस एन किती आला 2n. 3 - 1 म्हणजे किती आला 2. 2 डिवाइड वाला तिकडे गेल्यावर सॉरी मल्टिप्लाय वाला तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. मग काय होईल आता n इज इक्वल टू 2/2. n इज इक्वल टू 1. पुट करा. पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणत्या याच्यात पुट करता 5 मध्ये. 5 काय m प्लस n इज इक्वल टू किती आहे आपला 3. m प्लस n म्हणजे किती आहे 1 इज इक्वल टू 3 प्लस 1 तिकडे गेल्यावर काय होईल -1. m इज इक्वल टू 3 - 1 m इज इक्वल टू 2. अजून काही संपला नाही आहे. आता काय करायचं आपल्याला रिसबस्टिट्यूट. इथं लिहितो मग मी आता रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m and n. m आणि n ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला रिसबस्टिट्यूट. पहा मग करा. m च्या जागी का 1/x-2 इज इक्वल टू काय आपल्याला m. 1/x-2 इज इक्वल टू m. अँड दुसरा काय 1/y+3. 1/y+3 इज इक्वल टू n. आता 1/x+2 1/x-2 इज इक्वल टू m. m ची व्हॅल्यू किती आली 2. खाली काय येणार म्हणजे 1. अँड 1/y+3 इज इक्वल टू n. n ची व्हॅल्यू किती आली आहे 1. 1/1. याला उलटा करा. याला उलटा करा. जर याला उलटा करू तर कसं होईल सांगा बरं. x-2 इज इक्वल टू 2/1 म्हणजे हा आला 1/2. ओके बरोबर आहे ना. अँड y+3 इज इक्वल टू 1/1 म्हणजे 1. याला इकडे घेऊन जाऊ पहिले. एक काम करू थांबरे असा. ओके याला इकडे घेऊन जाऊ म्हणजे हा y इज इक्वल टू 1 - 3 आणि y इज इक्वल टू आला -2. आता राहिला आपला x. -2 तिकडे गेल्यावर काय होईल +2. x इज इक्वल टू 1/2 + 2. x इज इक्वल टू 2 + हाफ म्हणजे 2 आणि अर्धा किती 2.5 म्हणजे सुद्धा 5/2. असं आपण डायरेक्ट आपण करू शकतो. त्याचा आन्सर एकदा चेक करून घेतो थांबा मी. 5/2 आहे का 1.4 चा तिसरा. तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे जे आन्सर दिले आहे 5/2 आणि -2. ओके आपले आन्सर एकदम बरोबर आहे. लास्ट मध्ये लिहून टाकायचा देअरफॉर x इज इक्वल टू 5/2 अँड y इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन. बस असा आपला हा आन्सर आहे. आता एक शेवटचा क्वेश्चन राहिलाय तो पण आपण क्वेश्चन घेऊन घेऊ आणि त्यानंतर आपला आजच्या या व्हिडिओला एंड करू. किती वेळ झालाय. खूप वेळ झाला का नाही झालाय. जास्त वेळ नाही झालाय. बस 10-15 मिनिटात आपला नेक्स्ट क्वेश्चन होऊन जाईल. थोडस झूम. तुम्ही तसा पण हा व्हिडिओ 2x वर पहा अशी माझी इच्छा आहे कारण की तुमचा टाइम वाचवा तुम्ही. आता पहा इथं थोडासा अजून वेगळा क्वेश्चन आहे. हा वेगळा क्वेश्चन कसा जर इथं पाहाल तर डिवाइड मध्ये 4 दिसत आहे. इकडे डिवाइड मध्ये 8 दिसत आहे. इथं डिवाइड मध्ये तुम्हाला हा 2 दिसत आहे 2 दिसत आहे. मग आता काय करायचं आहे पहिलं हा जो आहे डिवाइड मध्ये 4 दिसत आहे तर इथं मल्टिप्लाय बाय 4 करून टाका या इक्वेशनला. इथं डिवाइड मध्ये मोठा नंबर कोणता दिसतोय 8 याला सरळ सरळ मल्टिप्लाय बाय 8 करून टाका. याला मल्टिप्लाय बाय 4 याला मल्टिप्लाय बाय 8 तुमचा आन्सर येऊन जाईल. बघा मग आता कसा करू. सगळ्यात पहिले इक्वेशन लिहून घेतो मी 1/3x + y + 1/3x - y इज इक्वल टू 3/4. ओके इथं करतो मी मल्टिप्लाय बाय 4. याला पण 4 न मल्टिप्लाय याला पण 4 न मल्टिप्लाय याला पण 4 न मल्टिप्लाय. 4 4 कॅन्सल. 4 × 1 म्हणजे आता राहू द्या. एक काम करा याला असंच राहू द्या 4 आणि हा 1/3x + y याला पण समोर लिहून देतो ना मी. थोडस चांगलं वाटतं पाहायला. 4 × मग +4 1/3x - y
इज इक्वल टू आला 3, इक्वेशन नंबर 1. आता तसाच तो इक्वेशन पहा, 1/2 3x प्लस वाय, हा चांगला समजून घ्या, मायनस 1/2 3x मायनस वाय इज इक्वल टू -1/8. याला काय करणार आहोत मी, मल्टिप्लाय बाय 8. म्हणजे इथं पण 8 न मल्टिप्लाय, 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 8 8 कॅन्सल. आता पहा, 2 1 2 बेचो 8, 2 1 2, 2 4 8. म्हणजे इथं काय आला 4 आणि हा आहे 1/3x प्लस वाय, इथं आहे -4 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 8 8 कटला म्हणजे -1, इक्वेशन नंबर 2. आता करायचं आपल्याला पुट. पहा मग आता थोडासा मोठा क्वेश्चन राहू शकते हा, पण पुट काय, इथं हवाला ब्रॅकेट पहा, 1/3x प्लस वाय, 3x प्लस वाय इज इक्वल टू m अँड 1/, इथं का दिसत आहे 3x मायनस वाय, 3x मायनस वाय इज इक्वल टू n. पुट करून पाहू आता. पहा मग आपल्याला नवीन इक्वेशन भेटते, बढिया बढिया वाले छोटे छोटेसे 4, आणि त्या जागी आपण का पुट करतो m, याच्या जागी का पुट करतो आपण m, म्हणजे 4m प्लस हा काय येईल 4n इज इक्वल टू, इथं का दिसत आहे 3, इक्वेशन नंबर 3. ओके, त्यानंतर 4m मायनस हा काय येईल 4n इज इक्वल टू -1, इक्वेशन नंबर 4. आता पहा, हे सिंपल इक्वेशन बनले. आता यांना का करतो मी, डायरेक्ट ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. एक वेळा अजून लिहाच लागेल मला, इथे लिहून घेतो मी. यांची ऍडिंग करत आहो म्हणजे काय होईल, साइन चेंज करायची काय आवश्यकता नाही. 4n डायरेक्ट कॅन्सल, 4m प्लस 4m 8m, 3 मायनस 1 म्हणजे किती 2, 8 मल्टीप्लाय वाला डिवाइड, m इज इक्वल टू 2/8, 2 1 2, 2 4 8, m इज इक्वल टू 1/4. पुट करा m ची व्हॅल्यू 1/4. कुठं पुट करता, 3 मध्येच पुट करू. पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 मध्ये काय करतो आपण, पुट करतो. 4 m च्या जागी 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3, 4 4 कॅन्सल. मग इथं करायला 1 प्लस 4n इज इक्वल टू 3, प्लस 1 तिकडे गेल्यावर काय होईल -1, 4n इज इक्वल टू 3 मायनस 1, 4n इज इक्वल टू 2, 4 मल्टीप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड, n इज इक्वल टू 2/4, n इज इक्वल टू 1/2, n इज इक्वल टू काय आला आपला 1/2. अरे हा का झाला, इथं लिहून घेतो चांगला, n इज इक्वल टू 1/2. आता काय करायचं आपल्याला, रिसबस्टिट्यूट. बघा मग आता याला थोडस असं छोटा करून घेतो मी. मग इथं लिहितो आपण, इथं लिहून घेऊ, रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m अँड n. m ची व्हॅल्यू का पुट केलं होतं, पाबर कुठे गेला पुट, हा 1/3x प्लस वाय इज इक्वल टू m, 1/3x प्लस वाय इज इक्वल टू m. m च्या जागी का पुट करतो आपण, m ची व्हॅल्यू काय आली 1/4. मग इथं लिहितो मी 1/4, 1/ थोडस असा करून घेतो, 1/3x मायनस वाय इज इक्वल टू n. n ची व्हॅल्यू किती आली पहा बरं, 1/2. याला उलटा करतो, यालाही उलटा करतो, 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. नवीन इक्वेशन किती होता हा, 4th, म्हणजे हा आला आपला 5th. त्यानंतर हा वाला इक्वेशन का बनल, यालाही उलटा करतो, 3x मायनस वाय इज इक्वल टू, त्यालाही उलटा करतो, हा होईल 2, इक्वेशन नंबर 6. यांची काय करतो मी, ऍडिंग इक्वेशन 5 अँड 6. एक वेळा पुन्हा लिहा लागेल 5 अँड 6 ला. सोपी आहे, फक्त मोठा राहणार आहे पण सोपी राहणार आहे, पण तुमच्यासाठी चांगली अशी गोष्ट आहे, सांगतो थोड्या वेळात. पहा मग आता ऍडिंग केल्यावर काय होईल, वाय वाय कॅन्सल, 3 आणि 3 6x, 4 आणि 2 6, डिवाइड x इज इक्वल टू 6/6, x इज इक्वल टू 1.
x इज इक्वल टू 1. पुट करा. कशामध्ये पुट करता? इक्वेशन 5 मध्ये पुट करा. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. काय इक्वेशन 5 मध्ये पुट केल्यावर काय होईल? 3 इंटू x जागी 1 प्लस y इज इक्वल टू 4. 3 इंटू 1 म्हणजे 3 प्लस y इज इक्वल टू 4. प्लस 3 तिकडे गेल्यावर काय होईल? -3. y इज इक्वल टू काय होईल मग? 4 - 3 आणि y इज इक्वल टू आला आपला आन्सर 1. Therefore x is equal to 1 and y is equal to x is equal to 1 and y is equal to 1 is the solution. पाहता खोदा पहाड निकली चुहिया. म्हणजे एवढा मोठा क्वेश्चन सॉल्व करा आणि आन्सर येते आपला 1. काय अर्थ आहे याला? बरोबर आहे का नाही? एवढा मोठा क्वेश्चन पहा. इथून 1 2 3 4 5 आपले पेजेस लागू शकते, 4 पेजेस लागू शकते. त्याचा आन्सर येणार आहे 1 दोघांचाही. अशा प्रकारचे आपला होता हे प्रॅक्टिस सेट 1.4. याच्याबद्दल एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आतापर्यंत जे आहे हे एवढे मोठे क्वेश्चन आहे त्याच्यामुळे हे बोर्ड मध्ये आलेच नाही. 2018च्या आधीपर्यंत 5 मार्क वाला क्वेश्चन राहत होता तुम्हाला, तेव्हा हे क्वेश्चन येत होते. आता तुमचा मॅक्झिमम मार्क जो आहे तो 4 मार्क वाला आहे, त्याच्यामुळे हे विचारत नाही. पण रिस्क घ्यायची नाही, इझी क्वेश्चन राहते, त्याच्यामुळे तुम्हाला चांगले करायचेच आहे. कोणताच टॉपिक आपल्याला सोडायचा नाही, आपल्याला 100 आउट ऑफ 100 मॅथमॅटिक्स मध्ये घ्यायचे आहे. हा व्हिडिओला लाईक करा तुम्ही, जास्तीत जास्त कमेंट करा. अजून सायन्सचे पण असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू सो मच. Yeah.